आज अगदी तीन नजरेने पाहत आहे. होय माते, मला देखील असं दिसत आहे. होय पार्वती, आवाज आवाज या दृष्टीमध्ये मला एक व्यक्ती दिसत आहे. या पृथ्वीवर असुर जन्माला येणार आहे आणि तो सर्वत्र आक्रमण करणार आहे. अगं माते, आम्हा देवांचे एक सामर्थ्य आहे या पृथ्वीवरील असुरांना वर देणे आणि त्या संकटाचे निवारण करणे. होय बाळगणे, या पृथ्वीवर असुर आहेत म्हणूनच देव आहे. असुरांना ठार करणे व आपले देव पण मिळवणे हेच आपले काम आहे. त्याचे भविष्य ब्रह्मदेव लिहिणार आणि त्या प्रत्येक सजीवाला मृत्यूच्या वयात नव्हे सूर्य म्हणते त्याचे मरण त्याचा मृत्यू आपल्या यमापाशी लिहावून देणार. परंतु आज कोणाचेही मरण कोणाचाही मृत्यू माझ्या यमापाशात दिला नाही. काय करावे काय करावे आलं माझ्या ध्यानात. अशी माझी मनोकामना आहे. तिलोत्तमा हे तिलोत्तमा नारीचे नृत्य रंगते. नारीचे नृत्य रंगते. धरवारी धर्माचे मना रमते. धरवारी धर्माचे मना रमते.
हे बाळ माझा आणि देवी तुला माझा पुत्र आहे. तुला या त्रिभुवनात अनराच्या नावाने ओळखत आहे. जा बाळ, सर्वत्र सुखाने शांतपणे संचार कर. आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे कित्येक वर्ष राज्यकारभार करत होता. यमपुत्र नरकासुराने स्वतःच्या पराक्रमावर सर्व असुरांवर राज्य मिळवले. आणि असुरांचा राजा झाला. पण त्या क्षणी
केला पण या सर्व त्रिभुवनावर देवांचे राज्य आहे. याच देवाने आम्हा असुरांवर खूप अन्याय केला. ज्यावेळी सागर मंथन झाले त्याच वेळी सागरातून ते मिळालेले अमृत आणि विष ते अमृत मात्र देवाने मिळवले आणि विष अमृत देवाने मिळवल्यावर मदिरा मात्र आमच्या असुरांच्या वाट्याला आले. हेच काय आमच्या भस्मासुराने सर्व त्रिभुवनातील देव सर्वांची पर्वत सोडले पण त्या विष्णूने एका मोहिनीचे रूप धारण करून भस्मासुराला मोहित करून आपल्याच मस्तकावर हात ठेवून भस्म करण्यास प्रवृत्त केले. या इतक्याच क्षणी यमपुत्राला सूर सर्व देवांवर स्वारी करण्यासाठी सज्ज झाला. देव हो, माझ्या पूर्वजांवर तुम्ही अन्याय केला याचा बदला घेण्यासाठी हा यमपुत्राला सूर सर्व देवांना युद्धाचे आव्हान करत आहे. युद्धाला माझे आव्हान देव हो, युद्धाला माझे आव्हान माझ्या पूर्वजांवर अन्याय केला याचाच बदला घेण्यासाठी हा यमाचा पोर आहे. यमाचा पोर सर्व देव कैरावर करून सोडे. देवानो माझ्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी सर्व देवाची दर्शन आवाहन करतो. शिवकारा माझे आव्हान देवानो. नारायण चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाच्या जीव लगा पाहू. जीवाच्या जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ. चला हो पंढरी जाऊ. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. जीवाचा जीव लगा पाहू. संत महंत होतील भेटी. संत महंत होतील भेटी. संत महंत होतील भेटी. संत महंत
देव ऋषी नारायण ब्रह्मांड फिरणारे आपण आणि आज या यमपुत्राला वासुराच्या राज्यात आपले आगमन. नारायण नारायण. अरे अंडासुरा, पण तू आज आनंदात दिसत आहेस. देव ऋषी नारायण आनंदात तर नाही. देव ऋषी नारायण याचे कारण आपल्याला कळेलच, पण तुमचे आगमन झाले याचे कारण आम्हाला कळायला. नारायण नारायण. अंडासुरा, असं काहीच नाही. काहीच नाही. आज देवांची सभा सोडून असुरांच्या राज्यात आपले आगमन म्हणजे नक्कीच काहीतरी शुभवार्ता असणार. देव ऋषी नारायण आपले आगमन बोला काय आहे. नारायण नारायण. अरे अंडासुरा, तू असुरांचा राजा आहेस, परंतु या त्रैलोक्यामध्ये देवदेवतांचं राज्य आहे. नारायण नारायण. देवदेवतांचे राज्य आहे. याच देवाने माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. तू तर ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. तुला देव ऋषी नारायण यंदाच बदला घेण्यासाठी सर्व देव कैलावर करण्याचे ठरवले आम्ही. पण सर्वप्रथम स्वारी कोणावर करू. बोला देव ऋषी नारायण. नारायण नारायण. अरे अंडासुरा, तुझ्या पूर्वजांचा बदला घ्यायचा असेल आणि या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल तर सर्वप्रथम सर्व देवदेवतांना युद्धात श्रावण कर. तुला ठाऊकच आहे, सागर मंथनाच्या वेळी त्या विष्णू नारायणानं नर्तिकेचं रूप धारण केलं. त्याच आदिनारायणानं सागर मंथनाच्या वेळी स्वतः अमृत आणि तुम्हा देवांच्या वाट्याला मदिराला भस्मासुर दैत्याचा वध केला. त्याच वेळेला याच आदिनारायणानं सुंदर नर्तिकेचं रूप धारण करून भस्मासुराचा वध केला. आणि याचा जर बदला घ्यायचा असेल तर अंडासुरा, जास्त विलंब न होता सर्व देवाला युद्धात श्रावण कर आणि म्हणजेच या त्रैलोक्याचा राजा होशील. सर्व देवाला चलोची पळ करून सोडेल हा यमाचा पोर. नारायण नारायण. अंडासुरा, असांजा आणि अमरावती जिल्ह्याचा इंद्रदेव, ह्या इंद्रदेवाला युद्धात श्रावण कर. इंद्रदेवाला युद्धात पराभूत कर. मग या त्रैलोक्याचा राजा तूच होशील. आणि हो, इंद्रदेवाच्या भेटीला गरुडावर सारून वैकुंठपती विष्णुदेव देखील येत आहेत. विष्णुदेवाला देखील युद्धात श्रावण कर. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील आणि एकाच वेळेला दोन राष्ट्रांचा राजा होशील. वा वा वा. तो अमरावतीचा राजा इंद्र. हो, आणि विष्णू ही तेथेच आहे काय. वा. देव ऋषी नारायण युद्धाची मजा तर घ्यायला या. अमरावतीवरच या. या देव ऋषी नारायण युद्धाची मजा तर घ्या. नारायण नारायण. झालेच आपले काम. कळीचं साधन मिळालं. देवदेवताने संपवलेली जबाबदारी पार पडली. नारायण नारायण. नाही रे नाही कुणात कोणी. नाही रे नाही कुणात कोणी. अंती जाशील एकलच प्राण्या तू माझं माझं म्हणून. अंती जाशील एकलच प्राण्या तू माझं माझं म्हणून. नाही रे नाही कुणात कोणी. 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 भाऊ कुणाचा बहीण कुणाची दोन दिवसाचे लगे सोय रे. दोन दिवसाचे लगे सोय रे. दोन दिवसाचे लगे सोय रे. भाऊ कुणाचा बहीण कुणाची दोन दिवसाचे लगे सोय रे. दोन दिवसाचे लगे सोय रे.
गेल्यावरती सर्वत्र राहील तुटतील लागेलो रे लागे रे काही कुणाचे लोणे लागे रे काही कुणाचे लोणे हॅलो, हे पहा, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेले पारितोषिक पुढील प्रमाणे. कार्यक्रमाचे निर्माते सन्माननीय दत्तात्रय बाबू वाजे यांचा लाडका भाचा आमचा परममित्र अक्षय गोपाळ गाव देवरुख कोलेवाडी आणि सहग्रुप यांच्याकडून आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेशदादा कुर्तडकर व सहकलाकार यांच्याकडून देखील आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी ज्यांनी आमच्या कलेचे मोल पारितोषिका स्वरूपात केले त्या सर्वांचे श्री सोमवार गवा राधाकृष्ण नाट्य नमन मंडळ मौजे मोर्टे गवळीवाडी अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याप्रमाणे कोकणातील सर्व कलावंतांना एकत्रित आणून ही कोकणची कला वाढवता कशी, नवनवीन कलाकार संचामध्ये कशा आणता येतील, नवीन नवीन कलाकारांना कसं प्रोत्साहित करता येतील असे ज्यांच्या मनात आलं आणि ते सत्यात उतरवलं असे सन्माननीय कापडगावचे आदरणीय दिनेशदादा कुर्तडकर साहेब आणि त्याची सर्व टीम या ठिकाणी उपलब्ध आहे. त्या सर्वांना माझ्या मंडळाच्या वतीने शाहिरी मानाचा मुद्रा त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचा भरघोस पारितोषिक आलेला आहे. तरी आम्ही सर्व अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रंभा उर्वशी आपल्या नृत्यात सुरुवात करा. आज रंगला दरबार सजला, आज रंगला दरबार सजला, इंद्रदेवाचा आदेश आला रंभानाचे सभेला, इंद्रदेवाचा आदेश आला रंभानाचे सभेला, आज रंगला दरबार सजला, आज रंगला दरबार सजला.
आला रामाला देश वेला आला रंगला दरबार सजला आला रंगला दरबार सजला स्वागत आहे आपलं. आज अचानक येण्याचं प्रयोजन तरी करायचं का मुनिवर्य? नारायण नारायण. ए देवादिदेवा इंद्र देवा आपल्या चरणी प्रणाम. ए देवादिदेवा इंद्र देवा तिल्लोत्तम दिव्य अप्सरा आणि यमराज यांचं नृत्य सुरू असताना तिल्लोत्तम देवीच्या सुंदर नृत्यावर मोहितून तिल्लोत्तम देवी आणि यमराज यांनी एका सुंदर बालकाचा जन्म दिला आहे. त्या बालकाचं नाव अन्नपूर असं ठेवलं आहे. त्या बालकाच्या डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडते. त्यांच्या पूर्वजांना झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी त्याने हा जन्म घेतला आहे. सर्व देवदेवतांना युद्धात सवाल करून आता तो आपल्याला स्वारी करू दे. सावधा म्हणजे झालं. मुनिवर्य, तुम्ही मला वेळोवेळी सवाल केले त्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी आहे. तुम्ही काही काळजी करू नका. येतो मी. ठीक आहे. नारायण नारायण. वैकुंठपती विष्णुदेव, अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र अन्नासूर, चला आपण देखील जाऊ हे महायुद्ध बघण्यासाठी. नारायण नारायण. जीवा शिवाचे जडले नाते, जीवा शिवाचे
झाले काम पाहिला कनकनवा श्रीराम पाहिला कनकनवा श्रीराम पाहिला कनकनवा श्रीराम जीवा जीवाचे जगले नाते जीवा जीवाचे जगले नाते सफल झाले सफल झाले पाहिला कणकणवा श्रीराम पाहिला कणकणवा श्रीराम पाहिला कणकणवा जीवा जीवाचे जगले नाते जीवा जीवाचे जगले नाते सफल झाले सफल झाले पाहिला कनकनवा श्रीराम पाहिला कनकनवा श्रीराम पाहिला कनकनवा जीवा जीवाचे जगले नाते जीवा जीवाचे जगले नाते सफल झाले सफल झाले पाहिला कणकणवा श्रीराम पाहिला कणकणवा श्रीराम पाहिला कणकणवा देहरूपी जीवापाशी बसून मधुरा करीतो भासी अर्जुन मनोहर करीतो गरवी अर्जुन मनोहर करीतो गरवी जीवाची माता काल्या आगती जीवाची माता काल्या आगती सत्यच देतो दान सत्यच देतो दान पाहिला कनकनवा श्रीराम पाहिला कनकनवा श्रीराम पाहिला कनकनवा श्रीराम जीवा जीवाचे जगले नाते जीवा जीवाचे जगले नाते सफल झाले सफल झाले पाहिला कणकणवा श्रीराम पाहिला कणकणवा श्रीराम पाहिला कणकणवा हेच ते महायुद्ध वैकुंठमध्ये विष्णूने आणि रामजीचा राजा इंद्रदेव आणि यमपुत्र आणि अर्जुन आपलं करुणाचं वाहन घेऊन वैकुंठमध्ये विष्णूने राजा बघा सप्तशृंगी आयोजकांनी समोरचं लाईट थोडं चालू करायचं आहे हे ते महायुद्ध आपल्या करुणाचं वाहन घेऊन
तेव्हा त्या दिव्या गोष्टी काय घेतात तसेच तुम्ही असुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवांवर आक्रमण करता. तू यमाचा पुत्र आहे म्हणून तुला सांगतो जा जा तुझ्या दरबार परत जा. तुला माफ केलंय. हे विष्णू तू काय मला माफ करतोस? अरे माझ्या पूर्वजन्मात खूप अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी हा यमपुत्र नासूर सर्वप्रथम तुला जनतेची कोटी देवांचा राजा राज्य करेल. पण हा यमाचा पोचला युद्धाच्या आव्हान करतो. शिकार आव्हान मातीचा कणच काय पण तुझी अमरावती माझी विना मी कदापि माघार गेला नाही. ही अमरावती बऱ्याच जाण्यासाठी हा यमाचा वेळ येत नाही. हे देवानो शुक्र माझे आव्हान
म्हणे अमरावतीचा राजा इंद्रदेव आणि वैकुंठापाशी विष्णूने दोन्ही पैरावर पळायला लागले. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र नारद, असा कोणता देव आहे तो माझ्या वंचिताचा? सांगा, कोणता देव आहे? नारायण. अरे अल्लासुरा, आता राहिला तो कैलासपती महादेव. त्या महादेवाला युद्धात चावल कर, महादेवाला युद्धात पराभूत कर. बघा त्रैलोक्याचा राजा कसा सुंदर आहे. तो शिवहारा शंकर हो, आत्ताच कैलासावर जातो म्हणजे खरं ना? नारायण नारायण. पण अल्लासुरा, ज्याच्यासाठी तुझा हा खटाटो त्या सिंहासनावर एकदा विराजमान हो म्हणजे झालं. अमरावतीवर? हो. अमरावतीवर आताच विराजमान होतो म्हणजे झालं ना? देवदूती नारद बघा. विनाशकाली विपरीत बुद्धी. नारायण नारायण. देवदूती नारद, माझेच आगमन होणार, मीच राजा होणार या सिंहासनावर. नारायण नारायण. वा 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 वा. देवदेवताच्या देखील मनात नाही तू या त्रैलोक्याचा राजा व्हावं. नारायण नारायण. तंबुरिया फोडून टाकील, फोडून टाकील. यमाचा पोर म्हणतात या देहाला, यमाचा पोर. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या पायी जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे हे लाभले जीवन. माणसा तो माणूस बन. माणसा तो माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. मानवा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाच्या ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. या मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही. बहुमोलाचे लाभले जीवन. बहुमोलाचे लाभले जीवन. माणसा तू माणूस बन. माणसा तू माणूस बन. स्वार्थासाठी माणसाचं मागला आतंक. माणुसकीच्या नात्याला तू लाविला कलंक. माणसाचा लाजीला तू लाविला कलंक. माणसाचा लाजीला तू लाविला कलंक. नाही तुझे घेतलं. बरे नाही तुझे घेतलं बोल. माणसा तू माणूस बन.
म्हणत नाही, या सिंहासनावर तुझे आगमन व्हावे असे. ए शंकर, यमपुत्र तू कैलासावर येत आहे. रसिक प्रेक्षकांच्या मनापासून शिवशंकरा बोले नव्हता मार्ग दाखवा. मी निवारण करतो. शंकर, या पृथ्वीवर जो जन्माला ना त्याचा मृत्यू आहे हे मलाही माहीतच आहे. पण माझा मृत्यू कोणाच्या हाती हा तुलाही माहीत नाही आणि मलाही, कारण मी यमाचा पोर आहे. परत जाण्यासाठी हा यमपुत्र आणला येत नाही. विचार या तुझ्या देवाना सैन्यावर करून सोडले. अरे जो युद्धात तयार. पलकुटे देव आणि म्हणे देव आम्ही देव. ए देवानो थांबा. यावर काहीतरी उपाय सांगा देवा, काहीतरी उपाय सांगा. महादेवा, आपण आपल्या दूरदृष्टीमध्ये आधीच पाहिलं होतं की या पृथ्वीवर एक बालक जन्माला येणार आहे आणि तो बालक या पृथ्वीवर आकार माजवणार आहे. मग त्याचं निवारण देखील
आपणच करावं. देव हो, आपण मार्ग चालण्याची आराधना करूया. त्याच्यातून मार्ग काढतील. ठीक आहे देवा. विश्व चालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा विश्वचालका तू लंबोदरा गणनायका तू मोरेश्वरा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा गणेशा छंद तुझ्या नामाचा या दया सागरा यावे मोरया मोरया विघ्नहरा यावे मोरया मोरया विघ्नहरा आता तारे सिंकर मूर्ती रूप तुझे पाहिले अष्टगंधाचे तुझ्या वदना प्रेम तुला पूजिले विघ्नाच्या गणपती गजानना तुम्हाला आम्हा देवांचा प्रणाम. हे श्री गणेशा अन्नपूर नावाच्या दैत्यानं सर्वत्र त्रिभुवनाचा आकार माजवला आहे. आम्हा सर्व देवांना त्यानं सळगे पडा करून सोडला आहे. यावर काहीतरी उपाय सांगा देवा. काहीतरी उपाय शोधा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. त्या गणासुराला मी गुरुकृत करतो. ठीक आहे. आल्या मार्गाने परत जा. परत जा परत जा सगळे देव काय एकच सांगतात का घाबरता की काय? विचार घ्या तुझ्या देवाना. हा यमपुत्राला नाचून परत जाण्यासाठी येत नाही 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 नाही. या देवाने माझ्या पूर्वजांवर अन्याय केलाय. याचाच बदला घेण्यासाठी सर्व देव सैन्यावर करून सोडले. फक्त तू माझ्या मार्गात आहे म्हणूनच म्हणतो तू माझ्या मार्गातून बाजू हो. अरे नसुरा, तू जाण्यासाठी नाही तर तुझा वध करायचा उभा आहे. हा तुझं मरण निश्चित. माझं मरण माझं मरण माझं मरण म्हणे निश्चित. विचार तुझ्या घोसाड्याला विचारल्या म्हणे तुझं मरण आता निश्चित आहे. मलाही हा हेच म्हणाला होता. अरे हा तुझा विष्णू मला काय म्हणाला रे? ज्यावेळी मुंग्याला पंख फुटतात त्यावेळी ती दिव्याभोवती कीर्त्या घेतात. तसेच तुमच्या सुरांचे मरण जवळ आले की तुम्ही देवाला त्रास द्यायला सुरुवात करता. ह्या विष्णूला ज्यावेळी मी युद्धाचे आव्हान केले त्यावेळी ह्या विष्णूने काय केलं? आला आपला चक्र हल्ली आणि हा तुझा अमरावतीचा राजा
काय तर म्हणे मिलिंद रे कसला रे देव हा रंबा नाचवतो रंबा रंबा आणि म्हणे मी देव 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 देवानो तू माझ्या मार्गातून बाजू हो तू आज वर कधी मोठा पराक्रम पाहिला नाही अरे जर का मी मनात आणलं ना तर आता मी तुझी तोंड अशी ठेवले ना अशी गरगर फुल आपटून मारेन मी तुला ह्या पराच्यात काहीतरी दम आणि एकदा बघू 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 मी गळपुरीत केले आहे परंतु माझ्या पोटात आता अजून औषध आहे पोटामध्ये काहीतरी करा देऊ काहीतरी करावं हे श्री गणेशा आम्ही सर्व देव मिळून तुम्हाला चंद्रार्पण करतो कदाचित त्यामुळे तुमच्या पोटात होणार आगरी नाव हा शांत होईल हे वक्र तुना मी तुम्हाला माझे कमल अर्पण करतो हे बाळ गणेशा मी माझ्याकडे सहस्रार अर्पण करतो माझ्या पोटात नाही मला खूप त्रास होत आहे खूप त्रास होत आहे हे गौरीपुत्र गणेशा तुम्हाला माझा प्रणाम हे देवा तुम्ही आज आम्हा सर्व देवांवरील संकट दूर केले असून तुम्हाला होणाऱ्या त्रासातून मुक्त करण्यासाठी आम्ही सहस्रऋषी आपला सुरू अर्पण करत आहोत याचा आपण स्वीकार करावा निश्चितच आपला पुनराविर्भाव शांत होईल जशी आपली आज्ञा माझ्या पोटात लागली जाता शांतता आहे मला सगळ्यात प्रिय काय असेल जो पण मला देव अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होती तथास्तु. शिवनंदन शिवकुमारा पहिला मान माझ्या विघ्न
स्वंती फुलही माझ्या वाहू गणाला चला दुर्वासा स्वंती फुलही वाहू माझ्या गणाला या गाण्याच्या वंशमोरसाठी अनिता अनंत देसाई यांच्या स्मरणार्थ कैलासवासी अनिता अनंत देसाई यांच्या स्मरणार्थ सुनील अनंत देसाई गाव खडीवोत्रे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे शाहिरांनी हे गाणं स्टेजवर वन्स मोर म्हणायचं आहे. वन्स मोर. आद्य पूजेचा पहिला मान माझ्या गजाननाला आद्य पूजेचा पहिला मान माझ्या विघ्नहराला चला दुर्वासा स्वंती फुलही माझ्या वाहून गणाला चला दुर्वासा स्वंती फुलही माझ्या वाहू गणाला
श्री गणा